ओके, सो सिंघम अगेन व्हेरी इंटरेस्टिंग मूवी आहे. ॲक्च्युली हे रामायणासोबत त्यांनी जी स्टोरी लाईन स्क्रिप्ट केलेली आहे, कम्पॅरेटिव्हली सगळे कॅरेक्टर नरेट केलेत. खिलाडी सगळे एकदम भारी वाटत आहेत ॲक्शन करताना. पैसा तर डेफिनेटली वसूल आहे, पण त्यातल्या त्यात जे आपण टाईम इन्व्हेस्ट करतो ना एखादा मूवी बघायला, आपल्याला रिग्रेट नाही वाटला पाहिजे. ते बिलकुलही कुठे संकोच येत नाही आहे. फक्त जी स्टोरी कम्पॅरेटिव्हली त्यांनी फॉलो केली ना, ती थोडीशी रिलेट करेपर्यंत एक हलकासा वेळ जातो, ज्याच्यामध्ये आपल्याला पेशन्सच हेल्प करतात. तितकंही नाही, पण काही लोकांना तसं वाटतं, जे की मोस्टली यंगस्टर्स आहेत. मे बी जसं मूव्हीमध्ये पण सांगितलेलं आहे, की काही लोकांना रामायण किंवा मग ज्या पुराणातल्या स्टोरीज आहेत त्याच्यावरती बिलीव्ह नाही आहे. अशा गोष्टी त्यांना सपोर्ट ॲज इन अंडरस्टँड करायला किंवा मग कॉपअप करायला वेळ लागतो. सो दॅट्स हाऊ त्यांनी प्रयत्न केला की यंगस्टर्सला पण चांगला मेसेज जावा. आणि ॲब्सोल्युटली त्याच्यात जे काश्मीरचे जे व्ह्यूज घेतलेले आहेत किंवा मग जे दाखवलं आहे डेडिकेशन पोलीसचं पण, सगळ्या लेडी सिंगमच वरचढ वाटत आहेत मला. आणि दोघी तिघीजणी फार भारी करतात ॲक्शन्स, असं एकदम चाकू बिकू घेऊन खुस आणि ॲक्टर्स आहेत सगळे एका साच्यामध्ये जमवून त्यांनी त्याचं मिश्रण जे भारी बनवलं आहे ना रोहित शेट्टीने, ते लाजवाब आहे. म्हणजे ते असं बघत राहावं रिपीट मोडवरती, आपल्याला खूप वाटेल मूवी बघताना किंवा मूवी बघितला. सेलिट टू रोहित शेट्टी. आय मीन त्याचे जे कार शोज आणि सगळं एक्झिक्युशन आहे सगळ्या गोष्टींचं, हे खूप वंडरफुल आहे. आणि डेफिनेटली हा मूवी हाफ पार्टमध्ये थोडंसं स्लो वाटतो, पण मग नंतर थोडे पेशन्स की जसं की आधीचे मूवीज आलेले आहेत रोहित शेट्टीचे, असं मॅच. सो डू वॉच आणि मेक इट टू द सिनेमा हॉल.